तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या अनेक आयामांनी युक्त असलेल्या अक्षर वाङ्मयाचा आपण अभ्यास करतो आहोत. संत समागम या फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, या वाङ्मयाच्या अभ्यासकांना काही वेगळा दृष्टिकोन मिळतो का याचा विचार व्हावा, म्हणून मागील 7 महिन्यांपासून आपण या वाङ्मयाच्या संदर्भात चिंतन करतो आहोत, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. उपदेशपर काव्य याचं चिंतन आपण 22 नोव्हेंबर पासून करतो आहोत. समर्थांनी अनेक प्रसंगोपात शिष्यांना, छत्रपती श्री शिवाजी महाराजांना, सरदारांना आणि कौटुंबिक पत्र लिहून उपदेश केलेला आहे. आपण पत्र पाहतो आहोत. आज एक पत्र जे खरं तर अत्यंत संक्षिप्त असं आहे. त्या पत्रावर फारसं काही विवेचन करण्यासारखी परिस्थिती नाही आहे, पण समर्थांना आलेलं हे एक पत्र आणि समर्थांनी त्याला दिलेलं अत्यंत संक्षिप्त उत्तर ही या पत्राच्या पाठीमागची खासियत आहे. हे पत्र आहे केशव स्वामी भागानगरकर यांनी लिहिलेलं समर्थ रामदास स्वामींना पत्र. केशव स्वामी भागानगरकर हे समर्थ पंचायतनातले एक घटक आहेत. आपल्याला माहिती आहे की पंचायतन हा एक शब्द रूढ आहे. पंचक आहेत, अंतःकरण पंचक आपण पाहिलं.
राम पंचायतन आपण म्हणतो, समर्थ पंचायतन आपण त्यांच्या चरित्रामध्ये पाहतो. ह्या पंचायतनची खासियत अशी आहे, यात 5 जण असतात आणि ज्याच्या नावाने हे पंचायतन असतं तो त्यातला प्रमुख असतो. अंतःकरण पंचक, यामध्ये अंतःकरण हे मुख्य आहे. राम पंचायतन, त्यामध्ये प्रभू श्रीराम हे मुख्य आहेत. तसं समर्थ पंचायतन आहे, अर्थात समर्थ हे मुख्य आहेत. या पंचायतनामध्ये खरं तर समर्थकालीन अनेक संत आहेत. चिंचवडचे मोरया गोसावी आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. पण त्यातल्या त्यात समर्थ पंचायतनामध्ये समर्थ सोडून 4 जण आहेत. समर्थ हे वडील आहेत सगळ्यांना, आणि त्यामुळे त्यांना ही सगळी मंडळी तीर्थरूप असं म्हणतात. आणि समर्थही त्यांना लिहित असताना चिरंजीव असं पद वापरतात. यातून एक गोष्ट लक्षात येते की त्यांचा जो दृढ भाव आहे, एक मैत्र भाव आहे. खरं तर चौघांची उपासना पद्धती वेगवेगळी आहे, पण ते कसे भेटत असतील, ते जेव्हा भेटत असतील तेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा काय होत असेल. समर्थ हृदय नानासाहेब देवांनी याचं अत्यंत भावविभोर अवस्थेत वर्णन केलंय. समर्थ हृदय नानासाहेब देव म्हणतात की त्यांच्यातला जो संवाद होत असेल त्याच्याने आनंदाच्या किती तरंग उठत असतील. आणि सगळी चर्चा जी आहे तर ही सगळी आध्यात्मिक पातळीवरची आहे. श्री रामदास जयराम रंगनाथ, आनंद मूर्ती केशव सनाथ. सुरुवातीला रामदासांचं नाव आलंय, जयराम, रंगनाथ, आनंदमूर्ती आणि केशव, आणि सगळ्यात शेवटी शब्द आलाय सनाथ. या सगळ्यांना समर्थ रामदासांनी सनाथ केलेलं आहे. ऐसे हे पंचायतन समर्थ रामदास स्वामींचे. ते दिसताती वेगळ आले, उपासना पद्धती वेगळी आहे, राहणीमान वेगळं आहे. ते दिसताती वेगळ आले, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळवून एकची झाले, निर्विकार वस्तू. ही सगळी मंडळी आध्यात्मिक पातळीवर, आध्यात्मिक क्षेत्रातली अत्यंत उच्च कोटीतली आहेत. जयराम स्वामी हे वडगावचे आहेत, म्हणून त्यांना जयराम स्वामी वडगावकर असं नाव आहे. या पंचायतनामध्ये दुसरे जे अधिकारी पुरुष आहेत ते आहेत रंगनाथ स्वामी निगडीकर. कराडजवळ निगडी आहे आणि त्या ठिकाणी रंगनाथ स्वामींची समाधी आहे. तिथे एक मोठा दगड आहे आणि त्या दगडावर घोड्याचा खूर आहे, म्हणजे खुराचं निशाण आहे. रंगनाथ स्वामी घरून निघाले आणि ते असं त्यांनी ठरवलं की जिथं आपला घोडा अडेल त्या ठिकाणी आपण राहायचं. कराडजवळ निगडी या ठिकाणी ते आले आणि त्यांचा घोडा त्या दगडावर पाय रोवून उभा राहिला. त्या घोड्याचा खूर ज्या दगडावर, ज्या शिळेवर उमटला, ती शिळा अजूनही निगडीला ठेवलेली आहे. रंगनाथ स्वामी तिथंच राहिले आणि तिथं त्यांची समाधी आहे.
रंगनाथ स्वामींना घोड्यांची फार पारख होती. शालिहोत्र हे एक शास्त्र आहे, म्हणजे पशुचिकित्सा निष्णात. त्यामुळे रंगनाथ स्वामी निगडीकर हे मला माझ्या जवळचे वाटतात. मी रंगनाथ स्वामी निगडीकरांच्या समाधीच्या तिथं जाऊन आलोय आणि त्यांचा जो राजयोग होता तो तिथं पाहिलेला आहे. 4 निगडी आहेत कराडजवळ, त्यातली रंगनाथ स्वामींची निगडी ही प्रसिद्ध आहे. तिसरे जे अधिकारी पुरुष आहेत ते आहेत आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर. आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर हे या पंचायतांमध्ये आहेत आणि खरं तर त्यांचं नाव अनंत भट साबळे जोशी. हे काही ब्रह्मनाळला राहिले नाहीत, पण बखरीमध्ये त्यांचं नाव ब्रह्मनाळकर दिलंय. आणि चौथे जे अधिकारी पुरुष आहेत ते आहेत केशव स्वामी भागानगरकर. केशव स्वामींनी समर्थ रामदासांना एक पत्र लिहिलेलं आहे. पत्र 3 कडव्यांचं आहे. केशव स्वामी लिहितात, ओम नमोजी सच्चिदानंदा पदत्रय स्वरूप सिद्धा बीजतरु अरविंदा स्वये आमोदा परिमळसी तया स्वादामृताची चाखवटी तुची रुची तुझे पोटी निरखुनिया दीजे भेटी स्वानंद दृष्टी अवलोकना श्री रामदासा परम सखया स्वानंद कंदा गुरुवर्या केशवे विज्ञप्ती लिहावया हेची कारण. एवढंच पत्र आहे. आता 3 कडव्यांचं पत्र केशव स्वामी भागानगरकर समर्थ रामदासांना लिहितात आणि समर्थ रामदास 2च कडव्याचं उत्तर त्यांना पाठवतात. समर्थ लिहितात, पदातीत वाक्यार्थ शोधी समाधी क्षयातीत जो निर्विकल्पाव बोधी जया उगमी जन्म नाही जीवासी मिळे दास त्या संगमी केशवासी एकदा अवश्य येऊन जाणे. एवढंच हे पत्राचं उत्तर आहे. या सगळ्या पत्राच्या पाठीमागे आपल्याला केशव स्वामी भागानगरकरांचं अत्यंत मनोहारी आणि अकल्पित असं एक चरित्र आहे त्यांचं. हनुमंत स्वामींची बखर आहे आणि हनुमंत स्वामींची भक्त मंजरी माला नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या आधारे केशव स्वामींचं चरित्र आपल्याला समजतंय. आमच्या मराठवाड्यामध्ये निलंगा तालुका आहे आणि या निलंगा तालुक्याच्या जवळ कल्याणी नावाचं एक गाव आहे. या कल्याणी गावातले आत्माराम पंत देशलेखक की जे नित्य नियमाने पंढरीची वारी करतायत, हे आत्माराम पंत देशलेखक आणि त्यांच्या पत्नी गंगाबाई यांनी पुत्र प्राप्तीसाठी अनेक साधनं केली. किती वर्षापर्यंत करावीत साधनं? आपल्याला अविश्वास वाटेल अशा घटना केशव स्वामी भागानगरकरांच्या जीवनात घडलेल्या आहेत. या सगळ्या संतांचं चरित्र असं आहे. खरं तर ते त्यांनी
त्यांचा अधिकार दाखवण्यासाठी ते काही घडवून आणलेलं नाही, ते सहजपणे घडलेलं आहे. पण म्हणून त्यांनी चमत्काराचं दुकान नाही मांडलं. आत्तापर्यंत अनेक महात्मे, संत, सज्जन अशी होऊन गेलेली आहेत की ज्यांनी आपलं वैशिष्ट्य दाखवण्यासाठी काही चमत्कार केले. एक संत माझ्या माहितीतले आहेत, ते नमस्कार केला की हातामध्ये मुठीतून प्रसाद म्हणून द्यायचे आणि ती अंगठी निघायची, गळ्यातलं लॉकेट निघायचं, ब्रेसलेट निघायचं, असं ते निघायचं. पण हा सगळा प्रसाद कुणाला असायचा? मोठ्या राजकारणी मंडळींना असायचा, ज्यांच्याकडे संपन्नता ही भरभरून वाहतीये, त्यांच्यासाठी असा प्रसाद असायचा. असे चमत्कार अनेक संतांच्या जीवनात झाले, परंतु त्यांनी त्याचं दुकान मांडलेलं नाहीये. केशव स्वामी भागानगरकरांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रसंग आहेत, अगदी त्यांच्या जीवनापूर्वीपासूनचे असे प्रसंग आहेत. अनेक साधनं केली आणि अनेक वर्ष पंढरपूरची वारी आत्माराम पंत आणि त्यांच्या पत्नी गंगाबाई करतायत. वयाच्या 80व्या वर्षी झालेलं हे पुत्ररत्न आहे. वयाच्या 80व्या वर्षी मुलगा जन्मला आणि त्याचं नाव ठेवलं केशव. आत्माराम पंत आणि गंगाबाईंना खूप आनंद झाला. बाळ मोठं व्हायला लागलं, पण शब्द फुटेना. बाळाला बोलता येईल का नाही? एवढा उशिरा संतती झाली, एवढा उशिरा अपत्य प्राप्ती झाली, म्हणून काही असं झालंय का, अशी चिंता आत्माराम पंत आणि गंगाबाईंना लागली. 5 वर्ष मुलगा बोलला नाही. एके दिवशी काय झालं, एक प्रसंग असा घडला की शंकराचार्य घरी आले. आई वडिलांनी सांगितलं की स्वामी, आमचा मुलगा 5 वर्षाचा झाला, अजून त्याला शब्दच फुटत नाही. शंकराचार्य म्हणाले, कुठे? मुलाला समोर आणलं. शंकराचार्यांनी पाहिलं, ते म्हणाले, उन्मनी अवस्था आहे, देहबोधावर आलंच नाही हे बाळ अजून. शंकराचार्यांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि मंत्रोपदेश केला. त्यांना देहबोधावर आणलं आणि त्यांची वैखरी वाणी जागृत केली. पुढे कल्याणी गावचेच श्रीधरपंत सबनीस, त्यांची मुलगी आणि केशव स्वामींचा विवाह झाला. या केशव स्वामींच्या चरित्रामध्ये काही घटना अशा आहेत, त्यांना आध्यात्मिक पातळीमध्ये एवढ्या उच्च कोटीची प्रगती केली, पण ते विषय भोगामध्ये सुद्धा रममाण होत. शृंगारावर त्यांच्या अनेक काव्यरचना आहेत. त्यांची कवित्वाची स्फूर्तीच अशी होती की त्या उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या काव्यामध्ये अध्यात्म आणि शृंगारिक कवनं ही बाहेर पडायची. आणि त्यानंतर मग ते कीर्तन करायला लागले. कीर्तनामध्ये त्यांची प्रगती खूप झाली. त्यांची कीर्तन ऐकण्यासाठी पुढे लांबून लांबून लोक यायला लागले. एके दिवशी असं झालं की तिथला जो मुसलमानी सरदार होता, त्याच्या कानावर असं गेलं की देवाच्या गळ्यातला हार जेव्हा केशव स्वामी भागानगरकरांच्या गळ्यात पडतो, खरं तर भागानगर हे नंतर नाव झालेलं आहे, केशव स्वामींच्या गळ्यात जेव्हा हार पडतो तेव्हा ते आपलं कीर्तन थांबवतात. हा जो यावनी अधिकारी आहे त्याला याचं मोठं आश्चर्य वाटलं.
तो म्हणाला, बघूया तरी काय होतंय ते. आणि त्यांच्या चरित्रातला प्रसंग असा आहे, हनुमान स्वामींनी बखरीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या यावनी सरदारांनी काय केलं की एक अंगरखा देवाला दिला आणि त्या अंगरख्याला त्या हाराला शिवून टाकलं. कसा हार निघतो? आणि तो स्वतः एके दिवशी त्यांच्या कीर्तनात आला आणि त्याला पाहायचं होतं की अंगरख्याला, भगवंताच्या अंगरख्याला मी हार शिवलेला आहे, तो निघतो कसा? कीर्तन रंगलेलं आहे आणि किती वेळ झाला कीर्तन चालू आहे, पण भगवंताकडून हार येत नाही. आणि जेव्हा तो यावनी अधिकारी असं त्याच्या लोकांना म्हणाला, हार न येता गळ्यातील भ्रष्ट करीन सभा सकळ. हे सगळं खोटं आहे, ते मी थोटांड आहे, हे मी उघडं पाडीन म्हणाला. बराच वेळ झाला कीर्तन चालू आहे, लोकही कुजबुज करायला लागले की आज हार आलेला नाहीये. तेव्हा केशव स्वामींचा अधिकार किती आहे? केशव स्वामी रागावले आणि रागावून ते देवास म्हणाले, हार देता तुझे बाचे, काय जातसे सांग वाचे. मला हार द्यायला तुझ्या वडिलांचं काय जात आहे? काय अधिकार आहे केशव स्वामींचा? काय जातसे सांग वाचे, सांग मला का देत नाहीस तू आज हार? आणि असं म्हणल्याबरोबर तो अंगरख्याला शिवलेला दोरा तुटला आणि हार केशव स्वामींच्या गळ्यात येऊन पडला. एकदा त्यांच्या कीर्तनामध्ये भिंतीवर, ज्या मंदिरात कीर्तन चालू होतं तो आहे प्रांत भागानगरचा. भागानगर हे हैदराबादमधला एक भाग हे भागानगर. या भागानगराला ते गेले. आता हैदराबाद आपल्याला माहिती आहे की ते सुद्धा दक्षिणेत आलंय, निजामशाही होती. तिथला यावनी सरदार, त्यांनी यांचा छळ मांडला. ही सगळी मुसलमान सरदार जे आहेत ते छळ करणे, कपटी, विश्वासघात करणे, अवसानघातकी, धूर्त, कावेबाज, असत्यवचनी, तुंड, हेकांड, कठोर वचनी. काल आपण ते सगळं वर्णन अफजल खानाचं प्रतिनिधी स्वरूपात पाहिलेलं आहे. तिथल्या यावनी अधिकाऱ्यांनी त्यांचा छळ मांडला. आणि एके दिवशी काय झालं की भिंतीवर जे चित्र काढलेलं आहे, श्रीकृष्णाचं आणि राधेचं ते चित्र होतं. राधा विडा हातात घेऊन उभी आहे असं ते चित्र होतं. कीर्तन रंगलेलं आहे, कृष्णाच्या चरित्रावर कीर्तन आहे. त्या भिंतीवरच्या चित्रातील श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाने त्या राधेच्या हातचा विडा घेतला, तो खाल्ला आणि तोंडातून तो रस विड्याचा खाली ओघळला, तो सगळा भिंतीवर ओघळला. हे सगळं चित्र सगळ्या लोकांनी पाहिलं, सभेतल्या लोकांनी पाहिलं. त्या यावनी अधिकाऱ्यांनी ह्याची खातरजमा केली आणि त्यांनी माफी मागितली केशव स्वामींची. आणि त्यांनी आग्रहपूर्वक विनंती केली की तुम्ही इथंच राहा, आता तुम्ही कल्याणीला जाऊ नका. त्यांनी जागा दिली आणि त्या ठिकाणी केशव स्वामींनी आपला मठ उभा केला. केशव स्वामी भागानगरकर झाले. एकदा एक प्रसंग आहे त्यांच्या कीर्तनातला. सुंठवड्याचा प्रसाद द्यायचा म्हणून ज्या कांड्या आणल्या होत्या सुंठवड्यासाठी, तर त्या सुंठीच्या ऐवजी बचनागाच्या कांड्या दिल्या. बचनाग म्हणजे आपल्याला माहिती आहे की ते अत्यंत विषारी वनस्पती आहे. आणि त्या कांड्या कुठल्या गेल्या, त्याचा सुंठवडा झाला. आणि अष्टमीच्या दिवशी, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जे कीर्तन झालं त्यामध्ये तो सगळा सुंठवडा म्हणून वाटण्यात आला.
मूर्ती भगवंताची श्रीकृष्णाची होती. पांढरी मूर्ती होती संगमरवरी दगडाची. पण त्या बचनागाच्या कांड्यांच्या विषाचा प्रभाव कुणालाही झाला नाही. पण ती जी भगवंताची मूर्ती आहे तिचा गळा हा निळा झाला, काळसर झाला. केशवस्वामी भागानगरकरांच्या जीवनातला, त्यांच्या चरित्रातल्या कीर्तनातला हा दुसरा प्रसंग आहे. हे पंचायतन जे आहे समर्थांचं, जयराम स्वामी, आनंदमूर्ती, रंगनाथ महाराज निगडीकर आणि केशवस्वामी भागानगरकर, या चौघांपैकी तिघे जण समर्थांच्या जवळ आहेत. जवळ म्हणजे जवळच्या भागात आहेत. चाफळ, सज्जनगड, सातारा या भागात आहेत. पण हे पडले लांब, हैदराबादकडे. यांचं जाणं येणं काही व्हायचं नाही. पण यांची तळमळ मात्र वाढायची. केशवस्वामींना खूप मनातून यायचं की आपल्याला एकदा समर्थांचं दर्शन व्हायला पाहिजे. समर्थ दर्शनाची तळमळ त्यांच्या मनात वाढायला लागली आणि त्यांनी अनेक पदं केलेली आहेत. समर्थांच्या तळमळीत तयार झालेली ही उत्स्फूर्त पदं आहेत. 10-12 पद आहेत. त्यातलं एक पद असं आहे, निजात्म ज्ञान डोही ते बुडोनी गेले पाही, तनु त्याग होता त्यांची मग सगुण भेटी कैची, अहंभाव वाटुनी प्याले परब्रह्म जिताची झाले, म्हणे केशव दिसते डोळा तव पहावे वेळोवेळा. समर्थ केशवस्वामी लिहित आहेत की समर्थांची ती सगुण मूर्ती मला सारखी दिसतीये आणि मला त्यांना सारखं भेटावं वाटतंय. वारंवार दर्शनाची इच्छा मनात येतीये, पण त्यांच्याकडं समर्थांकडे जाण्याचा योग येईना. म्हणून त्यांनी समर्थांना एक पत्र पाठवलंय. जे पत्राचं वाचन आपण केलं. आपल्या शिष्याकरवी केशवस्वामींनी भागानगरहून समर्थांकडे एक पत्र पाठवलं. केशवस्वामी थकलेले आहेत. त्यांना जसा त्यांच्या आध्यात्मिक पातळी ही उच्च कोटीची होती, तशीच संसारातली शृंगार विषयक विषयोपभोगादी ही सुद्धा उत्कट होती. तसंच अजून एक आपल्याला आश्चर्य वाटावं असं म्हणजे त्यांना गांजाची सवय होती. आपल्याला माहिती आहे, अनेक संतांच्या चरित्रामध्ये असे प्रसंग आहेत. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहे, साईबाबांच्या चरित्रात प्रसंग आहे, अक्कलकोटच्या स्वामींच्या चरित्रात प्रसंग आहे. एक यावनी सरदार, तिथेही यवनच आहे, त्यांची मजा घेण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे जातो आणि जी चिलीम असते की जी चिलीम रिकामी आहे आणि तो गावकरी आणि तो यवन सरदार जो आहे तो अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे जातात आणि त्यांना ती चिलीम देतात आणि म्हणतात ही चिलीम पिऊन दाखवा. स्वामी त्या चिलमीतून आरपार त्या दोघांकडे पाहतात आणि त्यानंतर स्वामी समर्थ त्या चिलमीला आपल्या तोंडाला लावतात आणि त्यातून धुराचे लोट निघतात. तेव्हा तो यवन सरदार आश्चर्यचकित होतो. त्यांना गांजाची सवय लागलेली आहे केशवस्वामी भागानगरकरांना. थकलेले आहेत केशवस्वामी आणि ते पत्र आपल्या शिष्याकरवी पाठवतात. ओम नमोजी सच्चिदानंदा. सुरुवातच किती सुरेख केली आहे. यातला एकही शब्द वेदांताच्या बाहेर नाहीये. हे पत्र आहे का आपल्या सद्गुरूंचं वर्णन आहे? ओम नमोजी सच्चिदानंदा पदत्रय स्वरूप सिद्धा. 3 पद, स्वर्ग मृत्यू पाताळ. पदत्रय स्वरूप सिद्धा. बीज तरु अरविंदा. अरविंद म्हणजे कमळ आहे, कमळाला अरविंद म्हणतात.
बीज तरु अरविंदा असं म्हणतात. कमळाचं बी तुम्ही पाहिलंय का? तुम्ही कमळाचं बी पहा, त्याची पाकिटं मिळतात. कमळाचं बी म्हणून विकल्या जातं ते, आणि त्याचा चिवडा करून लोक खातात. आम्ही एका ठिकाणी गेलो, बरीच वर्ष झाली त्याला, आणि त्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर ते म्हणाले की आमच्या परिचयाचे ते गृहस्थ होते. आमच्या नांदेडचे रंगनाथ उंबरकर म्हणून आहेत, त्यांच्यासोबत मी गेलो होतो. आम्ही त्यांच्याकडे गेलो, सकाळची वेळ होती. ते म्हणाले बसा, काहीतरी नाश्ता करून जा. आम्ही बसलो, आग्रह होता त्यांचा, आणि त्यांनी आम्हाला एक एक प्लेट आणून ठेवली समोर. लक्षात येईना की हे नक्की काय आहे. लाह्या जशा असतात आपल्या, त्याप्रमाणे तो पदार्थ होता, पण लाह्या नाही आहेत हे लक्षात आलं. पण रुचकर लागलं खायला. आम्ही चौकशी केली, काय आहे हे? ते म्हणाले हे कमळाच्या फुलाची बिया आहेत. पहिल्यांदा ते पाहिलं. त्यानंतर मग आता बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच किराणा दुकानांवर तुम्हाला हा पदार्थ मिळतो. वजनाने हलका आहे, त्यामुळे पाव किलो अर्धा किलो जरी तुम्ही घेतला, बरोबर. आपल्या रश्मी शिंदेंनी लिहिलंय ते, मखना त्याचं नाव आहे, बरोबर. तर ते मखना या नावाने ते विक्रीला उपलब्ध आहे. आणि या ठिकाणी अवांतर विषय झाला थोडा, पण कशावरून लक्षात आलं? बीज तरु अरविंदा. अरविंद म्हणजे कमळ. कमळाच्या बियांचा सुगंध दरवळतो असं त्याची ख्याती आहे. पुढे केशव स्वामी लिहित आहेत, स्वये आमोदा परिमळसी. तो आनंद, त्याचा सुगंध, तुमच्या भेटीचा जो सुगंध आहे आणि त्या सुगंधातून जो मला आनंद मिळालेला आहे, त्याची मला वारंवार आठवण होतीये. ओम नमोजी सच्चिदानंदा पदत्रय स्वरूप सिद्धा बीज तरु अरविंदा स्वये आमोदा परिमळसी. तू असा आहेस की त्या कमळाच्या बियांप्रमाणे आहेस, आणि जसं तो तलाव सुगंधित होऊन जातो ज्या ठिकाणी कमळ लावलेली आहेत त्या बियांमुळे, तसं आमचं जीवन तुझ्यामुळे सुगंधी झाले, आनंदी झाले. तया स्वादामृताची चाखवटी. खूप गोड शब्द आहेत. तुची रुची तुझे पोटी, निरखुनिया दीजे भेटी, स्वानंद दृष्टी अवलोकन. ते बी काही वर दिसत नाही कमळाचं, परंतु त्या बी मुळे आतल्या आत तो तलाव जो आहे तो सुगंधी आहे. तो स्वाद अमृतासारखा आहे, आणि तुझ्या भेटीचा तो स्वाद चाखण्यासाठी मला उत्कंठित झालोय मी. चाखवटी. तुची रुची तुझे पोटी. जसं ते वरून दिसत नाही बी कमळाचं, ते आत आहे पाण्यामध्ये. निरखुनिया दीजे भेटी, स्वानंद दृष्टी अवलोकन. मला परत एकदा तुमची भेट पाहिजे, मला तुमचं दर्शन पाहिजे, आणि म्हणून माझी अवस्था निरखून तपासून मला भेट द्या ना एकदा. श्री रामदासा परम सखया. काय शब्द वापरले तो? श्री रामदासा परम सखया. तुम्ही माझे अत्यंत जवळचे, अत्यंत निकटचे मित्र आहात. सख्य माझं तुमच्याशी आहे. स्वानंद कंदा गुरुवर्या, केशवे विज्ञप्ती लिहावया हेची कारण. हे पत्र जे मी तुम्हाला पाठवलंय त्याचं कारण काय? काहीही नाही. मला तुमच्या भेटीच्या दर्शनाची, भेटीची उत्कंठा माझ्या अंतःकरणात लागलेली आहे, आणि म्हणून हे पत्र मी तुम्हाला पाठवलेलं आहे.
केशव स्वामींचं हे पत्र भागानगरहून घेऊन शिष्य समर्थांकडे आलेला आहे. समर्थांनी ते पत्रक पाहिलं. लगेच समर्थांनी 2 कडवे उत्तर दिलंय. समर्थ लिहितात, पदातीत वाक्यार्थ शोधी समाधी, क्षयातीत जो निर्विकल्पावबोधी, जया उगमी जन्म नाही जीवासी, मिळे दास त्या संगमी केशवासी. समर्थ आश्वासित करतायत, आपण भेटणार आहोत आणि लवकरच भेटणार आहोत. मोठ्या संगमावर भेटणार आहोत. कुठला संगम आहे हो? प्रयाग आहे, नाशिकचा संगम आहे का टाकळी आणि नंदिनीचा संगम आहे? हा अनेक संतांच्या तीर्थावळी जिथं जमल्या त्या सज्जनगडाचा संगम आहे. पदातीत वाक्यार्थ शोधी समाधी. पदाती म्हणजे पायदळातला शिपाई, की जो अत्यंत सैन्यामध्ये क्षुल्लक आहे तसा तो काही सरदार नाहीये, नवाब नाहीये, संस्थानिक नाहीये, राजा प्रधान सरनोबत सेनापती कुणी नाहीये. पदाती म्हणजे सैन्य दळातला पायदळातला एक साधा शिपाई. समर्थ म्हणतात, पदातीत त्याच्याही पलीकडे जो तू स्वतःला समजतोस, वाक्यार्थ शोधी समाधी. आपल्याला माहिती आहे, समर्थांनी सांगितलंय, महावाक्याचा जप नाही बोलीला. महावाक्याचा अर्थ शोधता आला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी, अयनात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. 4 वेदांची 4 वाक्य आहेत. त्याचा जप करून काही उपयोग नाही. या सगळ्या वाक्यांचा अर्थ एकच आहे, जे तू आहेस तोच मी आहे. परब्रह्म स्वरूपाला उद्देशून ही रचना आहे. तुझ्यात आणि माझ्यात काही वेगळं पण नाहीच आहे. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, पदातीत तू समजतोस स्वतःला, अत्यंत क्षुल्लक साधक समजतोस, पण वाक्यार्थ शोधी समाधी. तुझी तर समाधी लागलेली आहे. तू तर पोचलेला अधिकारी ग्रस्त आहेस. पुढे समर्थ म्हणतात, क्षयातीत जो निर्विकल्पावबोधी. पाहिजे तेव्हा तुला निर्विकल्प समाधी लागतीये आणि त्यातून आत्मज्ञान पाझरतंय तुझ्यामध्ये. जया उगमी जन्म नाही जीवासी. तुझ्यात आणि माझ्यात काही अंतर नाहीये, कारण तुझा काही हा जन्म सामान्य माणसाप्रमाणे झालेला आहे का? आपण पाहिलंय, आत्माराम पंत आणि गंगाबाईंना वयाच्या 80व्या वर्षी पुत्ररत्न झालेलं आहे. अनेक चरित्रातले प्रसंग त्यांची आध्यात्मिक पातळी आपल्याला दाखवून देतात. म्हणून समर्थ म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये, जया उगमी जन्म नाही जीवासी, मिळे दास त्या संगमी केशवासी. आपण भेटणार आहोत आणि आपण संगमावर भेटणार आहोत, सज्जनगडावर. पुढे नंतर तो प्रसंग आलेला आहे की सज्जनगडावर अनेक संत महंत जमलेले होते, अधिकारी पुरुष जमलेले होते, आणि तेव्हा केशव स्वामी वर गडावर आलेले आहेत. आता झालं काय की केशव स्वामींचं पत्र घेऊन तो शिष्य आला. त्यांनी समर्थांना पत्र दिलं. समर्थांनी लगेच या 4 ओळी लिहिल्या, 2 कडव्यांच्या. 2 कडवी लिहिली, 2-2 चरणांची, 4-4 चरणांची, आणि त्याला दिली. आणि पुन्हा समर्थ असं म्हणतात, एकदा अवश्य यावे, येऊन जावे. पत्रामध्ये लिहिलंय आणि तोंडी पण सांगितलंय, एकदा अवश्य येऊन जावे. आता हा पत्र घेतलं, पत्राचं उत्तर घेतलं आणि शिष्य बाजूला उभा राहिला. समर्थांच्या लक्षात आलं की याला काहीतरी पाहिजे आता.
म्हणून समर्थांनी त्याला विचारलं, येताना कसे आलात, काय तरतूद केली यायची? तेव्हा शिष्य असं म्हणतो, चिंच मीठ मिरची तूप तांदूळ एका पुरते वाटी तपेले. एवढ्या एका दिवसाचं साहित्य मला तिथून दिलं होतं केशव स्वामींनी. काय काय दिलेलं आहे? चिंच, मीठ, मिरची, तूप आणि तांदूळ एका पुरते वाटी तपेले. एक वाटी, एक पातेलं, एक ताट असं ते दिलेलं आहे. एवढं मला सगळं साहित्य दिलं होतं आणि ते सगळं साहित्य कालपर्यंत मला पुरलं. म्हणून मी उभा आहे. हा आतला गर्भित अर्थ आहे की मी बाजूला जे उभा राहिलो ते आता माझी जायची व्यवस्था काय आहे? मला काही मिळेल का इथून सीधा? तेव्हा समर्थांनी वेणा स्वामींना बोलावलं आणि त्याला स्वयंपाकाचा थोडा शिदा वगैरे असा त्याच्याकडे दिला. समर्थांनी काय दिलं त्याला? डाळ, तूप, साखर, मैदा, लवण, लोणचे असा सगळा शिदा दिला. एक तवा द्यायला सांगितला, एखादी 2 भांडी दिली अजून, आणि त्याला सांगितलं, ठीक आहे आता तू निघ. विचार करा किती दिवसांचा प्रवास असेल. पण केशव स्वामींच्या शिष्याला दिलेलं ते शिधा जो आहे तर तो त्याला 4 दिवस पुरला. तो भागानगर हैदराबादच्या जवळ आला, एका बागेत उतरला आणि बागेत उतरल्यानंतर गावाच्या बाहेर उतरला आणि आता जायचंच आहे मठात. पण तिथं सगळी मंडळी जमा झाली. त्यांनी विचारलं, कुठं गेला होता, काय झालं, काय नाही. त्यांनी सांगितलं असं असं. समर्थांचं वर्णन त्यांनी सांगितलं, मठाचं वर्णन सांगितलं. बराच वेळ गेला, भुका लागल्या सगळ्यांना. ते म्हणाले, आता जेवणाचं काय? तो म्हणाला, माझ्याकडे शिधा दिलेला आहे. सज्जन हो, बखर असं सांगते हनुमान स्वामींची की त्या ठिकाणी मोठा भंडारा झाला समर्थांनी दिलेल्या शिध्यातून, आणि नंतर ते सगळं संपलं. समर्थ रामदासांच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की सिद्धता व्हायची, पाकसिद्धी, आणि समर्थांनी सांगायचं की हे 2-4 दगड बाजूला करा, आणि त्या ठिकाणी सगळा स्वयंपाक तयार झालेला असायचा. काही ठिकाणी धान्य असायचं, कोरडा शिधा असायचा, भांडी कुंडी सगळं असायचं. बहेगावला आपण पाहिलेलं आहे. बहेगावच्या ठिकाणी समर्थांच्या त्या काळातली गोष्ट आहे की अनेक ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी दर्शनाला आली, स्नान केलं, आणि ते जेवणाची वेळ झाली. हनुमंताच्या मूर्तीची पूजा वगैरे होऊ लागली होती. समर्थ म्हणाले, जाऊन तुमचं स्नान वगैरे उरकून या आणि जेवण करून प्रसाद घेऊन जा. त्या सगळ्या ब्राह्मणांना वाटलं 5-25 लोकांची मंडळी ती, यांच्याकडे काय मिळणार आहे, इथे तर काही दिसत नाही. पण ते स्नान करून सगळे आले. आल्यानंतर सगळा स्वयंपाक तयार होता. आपल्याला माहिती आहे की मानसपूजा नावाचं प्रकरण आहे, आणि त्या मानसपूजा प्रकरणामध्ये समर्थ रामदासांनी त्या पदार्थांची नावं, त्याची सुद्धा यादी करावी लागेल. चटण्यांच्या नावांची यादी, कोशिंबिरींच्या नावांची यादी, भात कुठल्या पातेल्यात शिजवायचा आहे, वरण कुठल्या भांड्यात शिजवायचं आहे, एवढा बारीक विचार समर्थांच्या जीवनात आहे. असं हे समर्थांच्या त्यांचं उत्तर घेऊन तो हे जे शिष्य आहेत ते भागानगरला पोचले. भागानगरला पोचले, त्यांनी ते पत्र दिलं, आणि ते पत्र पाहिल्यानंतर तर अजून उत्कंठा वाढली आहे केशव स्वामींची. आता त्यांना वाटायला लागलं की समर्थांनी तर आपल्याला बोलावलेच आहे, हरकत नाही, आता वेळ कशाला करायचा, तब्येत अशक्त आहे. पण ते निघाले. 2 जण नवरा बायको निघाले. त्यांना काही मूल बाळ नव्हतं. कुठून? भागानगरहून निघाले, हैदराबादहून गडावर येण्यासाठी. मजल दर मजल करत डोक्यावर एक गाठोडं घेऊन ते निघाले. केशव स्वामी अशक्त होते, त्यामुळे त्यांच्या हिशोबाने त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सगळं स्वयंपाक वगैरे करायच्या. जेव्हा त्यांना ते थकले तेव्हा त्या थांबायच्या, सगळं आवरायच्या. आणि असं करत असताना
त्यांच्याही टाचेला एक मोठा फोड झाला आणि त्यांनाही चालणं अशक्य झालं. आता गडाच्या जवळ आपण पोचलोय, पण आपल्याला गडावर जाता येत नाहीये आणि आपली गती एवढी धीमी झाली आहे. काय करावं? चिंताक्रांत मुद्रेत असताना एक तरुण काळासावळा मुलगा, अंगाने सुरेख बलदंड असलेला, तो रडत बसलेला होता. त्याला या दोघांनी विचारलं, काय झालंय? तो म्हणला, भूक लागली आहे मला आणि मी एकटाच आहे. मला जर कुणी आईवडिलासारखं प्रेम दिलं तर मी पडेल ते काम करायला तयार आहे. आता यांना गरजच होती थोडी कुणाची मदत होईल अशी, म्हणून ते म्हणाले, तू आमच्यासोबत राहशील का? त्यांनी लगेच आईचं नातं जोडलं केशव स्वामींच्या पत्नींसोबत आणि तो म्हणाला, का नाही? मला तुम्ही माझ्या आईवडिलासारखेच आहात. रामानेच तुम्हाला इथं पाठवलंय. मी तुमची सगळी सेवा करीन. आणि मग पुढच्या प्रवासामध्ये त्या मुलाने त्यांची खूप सेवा केली. गाठोड आपल्या खांद्यावर घ्यावं आणि एक दिवशी टाचेचा तो फोड फुटल्यानंतर केशव स्वामींच्या पत्नीना चालवेना, तेव्हा तो म्हणाला, आई, एका खांद्यावर गाठोड आहे, दुसऱ्या खांद्यावर तुम्ही बसा. त्यांना अनमान वाटायला लागला, कसं बसायचं आपण? तो म्हणाला, तुम्ही काही मनात आणू नका, म्हणजे माझे खांदे दोन्ही समतोल होतील. एका खांद्यावर गाठोड आहे, दुसऱ्या खांद्यावर तुम्ही बसा. त्यांनी केशव स्वामींकडे पाहिलं. केशव स्वामी म्हणाले, अरे काही नाही, आपल्या पोरासारखा आहे ना तो, बस त्याच्या खांद्यावर. आणि खांद्यावर त्यांनी बसवलं आणि गडापर्यंत आणलं. उरमोडी नदीच्या तिथं आल्यानंतर तो म्हणाला, मी जरा जाऊन येतो. आणि तो गुप्त झाला. केशव स्वामींच्या पत्नींनी स्वयंपाक केला, स्नान वगैरे आटोपली, स्वयंपाक झाला, केशव स्वामींचं जेवण झालं आणि त्या म्हणाल्या, 2 पानं केली त्यांनी. त्या म्हणाल्या, आपल्या बाळाला बोलवा ना, कुठे गेलाय तो? दिसतच नाहीये. ते म्हणाले, अरे तो म्हणाला की माझी काही कामं आहे, तुम्ही वर गडावर जा, मी येईन नंतर. त्या म्हणाल्या, तो बाळ आल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. त्या बाळाला केशव स्वामींच्या पत्नींची ती अंतःकरणातली तळमळ जाणवली. बाळ परत आला, जेवण केलं. तो म्हणाला, आता तुमची माझी भेट गडावर होईल, मला महत्वाचं काम आहे, मी इथून निघून जातो. दोघांच्याही लक्षात आलं, दोघांच्याही डोळ्यातून अश्रुपात चालू झाला. त्यांच्या लक्षात आलं की समर्थांनी आपली काय व्यवस्था केलेली आहे. केशव स्वामी भागानगरकर गडावर पोचले. त्यानंतर केशव स्वामींचं कीर्तन उद्या होईल असं सगळीकडे चर्चा चालू झाली. त्यांच्या कीर्तनामध्ये सगळ्या आख्यायिका वाचलेल्या होत्या, ऐकलेल्या होत्या अनेक संत मंडळींनी. ते म्हणाले की केशव स्वामी तुमचं उद्या कीर्तन व्हायला पाहिजे. केशव स्वामींची तब्येत अत्यंत अशक्त झाली आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांना जो गांजा लागत होता तो गांजा काही घ्यायची सोय नाहीये गडावर. समर्थांना कसं पटेल, आपल्या तीर्थरूपांना कसं पटेल, कसं जमेल, म्हणून त्यांची ती मनाची कुचंबना चालू होती. ही सगळी कुचंबना समर्थ रामदासांनी आपल्या अंतःकरणाने जाणली. त्यांनी तो गांजाचा चुट्टा तयार केला आणि ते एकांतामध्ये केशव स्वामींकडे गेले. आत्माराम महाराज जे कल्याण स्वामींच्या परंपरेमध्ये आहेत, त्यांचा जो अत्यंत सिद्ध ग्रंथ आहे दास विश्राम धाम, या दास विश्राम धाम या ग्रंथामध्ये आत्माराम महाराज लिहितात, तो योगी जनाचा जाणता मानस, तो योगी जनाचा जाणता मानस, संत साधू जनांचा मित्र रामदास. संत साधू जनांचा तो मित्र आहे, तो रामदास आहे. तो लोकांच्या अंतःकरणातलं ओळखतो. केशव येता एकांती भेटावयास, चुट्टा भरिलेला ओपिले. जसं कल्याण स्वामींना समर्थ म्हणाले, कल्याणा तुझं गुरुत्व ओपिले, तुला मी आता गुरुत्व देऊन टाकलेलं आहे. तसं
दास विश्रामधाम करते आत्माराम महाराज लिहितात, केशव येता एकांती भेटावयास, चुट्टा भरिलेला ओपिले. तो गांजा त्या चुट्ट्यामध्ये भरला आणि समर्थांनी केशव स्वामींना दिला. केशव स्वामींनी पाहिलं आणि ते अत्यंत मनातून खजील झाले. आणि केशव स्वामी म्हणाले, समर्था काय हे? तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले, काय करणार, लोकांना तुमचं कीर्तन ऐकायचंय आणि तुम्हाला हे औषध दिल्याशिवाय कीर्तन रंगणार नाहीये. त्यामुळे या समर्थ पंचायतनामध्ये, या सगळ्यांच्या जीवनामध्ये असे अत्यंत भावविभोर करणारे प्रसंग आहेत. आणि त्या ठिकाणी हा 1674चा प्रसंग दास विश्रामधाम करते देतात. अत्यंत सुरेख कीर्तन गडावर झालं आणि सगळेजण डोलायला लागले त्या कीर्तनामध्ये. केशव स्वामी किती अधिकार त्यांचा होता. एकदा समर्थ पंढरपूरला गेले, कारण समर्थांची आणि केशव स्वामींची भेट पंढरपुरात झालेली पहिली भेट. ते एकदा पंढरपूरला गेले आणि आख्यायिका असं सांगते की पांडुरंगाने सांगितलं, केशव स्वामीच घेऊन या लगेच. समर्थ तातडीनं पटकन भागानगरला आले. केशव स्वामींना म्हणाले, चला पांडुरंगाने आपल्याला बोलावलंय, तुम्हाला लगेच घेऊन यायला सांगितलंय. तेव्हा केशव स्वामी विचारतात, लगेच घेऊन यायला सांगितलंय, तुम्ही कुठून आलात? ते म्हणाले, हे काय, मी आता पंढरपुरातच होतो आणि तिथून लगेच तुम्हाला घेऊन जायला आलोय. केशव स्वामींना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, असं कसं काय म्हणताय तुम्ही? आत्ता पंढरपुरात होतो, आत्ता लगेच मला पाठवलंय. केशव स्वामींचा तो अधिकार आहे, परंतु जसं समर्थांनी त्यांच्या पत्रात लिहिलंय, पदातीत वाक्यार्थ शोधी समाधी, क्षयातीत जो निर्विकल्पावबोधी, जया उगमी जन्म नाही जीवासी, मिळे दास त्या संगमी केशवासी. समर्थांनी प्रश्न विचारला, महाराज आपण संसार समुद्रातून कसे तरलात? केशव स्वामींनी उत्तर दिलंय त्यांच्या कृतीतून. ते ज्या घरात बसलेले होते, त्या भिंतीला एक बारीक छिद्र होतं. केशव स्वामी त्या भिंतीच्या पलीकडे गेले आणि समर्थांना म्हणाले, असा या भवसागरातून मी तरुण आलोय. समर्थ म्हणतायत, हे तुमच्या सिद्धीचं सामर्थ्य आहे, हे काही खरं अध्यात्म नाहीये. समर्थांनी पुन्हा ते एक पद रचलेलं आहे, त्यांना बोध केलेला आहे. आणि त्यानंतर समर्थ आणि केशव स्वामी दोघे पंढरपूरला आलेले आहेत. तिथेही त्यांचं दर्शन, पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. असे हे केशव स्वामी भागानगरलाच 1604 म्हणजे शके 1604 पौष वैद्य 13 म्हणजे 1682 समर्थांचं आणि केशव स्वामी भागानगरकर यांचं निजधामी जाणं हे काही महिन्यांचा फक्त फरक आहे मध्ये, त्यामुळे काही दिवसांचा फरक आहे. त्यामुळे समर्थ जे म्हणतात त्यांना की आपली भेट होणार आहे, मिळे दास त्या संगमी केशवासी, ते खरं झालं. असं हे भागानगरला हैदराबाद जवळच्या एका भागामध्ये एक एरिया आहे, मुसा नदी असं त्या नदीचं, आता ती नदी आहे नाही आहे माहिती नाही, परंतु दासायांमध्ये अनंतदास रामदासींनी लिहिलं आहे की अत्यंत दुर्लक्षित अशी समाधी झालेली आहे. अनंतदास रामदासींनी हे कित्येक वर्षाखाली लिहिलेलं आहे. आज प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या अधिकारी पुरुषाची, समर्थ पंचायतनातल्या एका घटकाची ती समाधी आज सापडेल तरी का? ज्या उद्धव स्वामींची समाधी आज शोधायला जावं लागतंय, पाहायला जावं लागतंय, तिथं जाता येत नाहीये. तिथेही वेगवेगळे वाद आहेत. अशा समर्थ संप्रदायाची अशी ही अवस्था आहे. परंतु आपण यातून बोध घेतला पाहिजे. आणि समर्थांनी ज्या निर्विकल्पावबोधी अशा ह्या समाधीचा भाव
केशवस्वामी भागानगरकरांच्या जीवनामध्ये उतरविला ते समर्थ पंचायतनापैकी एक आणि समर्थ पंचायतनापैकी एक असलेल्या केवळ केशवस्वामी भागानगरकरांचं 4 ओव्यांचं पत्र आणि त्याला दिलेलं उत्तर समर्थ रामदासांनी केवळ 2 ओव्यांमध्ये. त्याच्यावर फारसा काही आपल्याला विचार करता येणार नाही आहे, परंतु केशवस्वामींचं चरित्र हे असं देदीप्यमान आहे, लखलखायमान आहे आणि आपल्याला अत्यंत वेगळ्या प्रकारची आत्मानुभूती देणार आहे. म्हणून आजच्या सत्रामध्ये या पत्राच्या निमित्ताने केशवस्वामी भागानगरकरांच्या जीवनचरित्राचं आपल्याला चिंतन करता आलं. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.